8 जुलै 2026 पिंपरी चिंचवडमधील मोशी. रोजच्या सारखा एक दिवस, पण काही तासातच कचऱ्याचा एक डोंगर एका इमारतीवर कोसळला आणि उघड झाली वर्षानुवर्षांची निष्काळजी, कोट्यावधींचा भोंगळ कारभार आणि सोयीस्कर मौन बाळगणारी यंत्रणा. गेल्या 3 ते 5 दिवसात पिंपरी चिंचवड परिसरात सुमारे 600 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस कोसळला. या पावसामुळे मोशी डिपोतील वर्षानुवर्षे साचलेला कचऱ्याचा डोंगर पूर्णपणे भिजून खचला आणि याच डोंगराला खेटून उभी होती अँटनी लारा कंपनीची 3 मजली प्रशासकीय इमारत. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये काही कर्मचारी जेवत होते आणि अचानक कचऱ्याचा डोंगर या इमारतीवर कोसळला. तात्काळ बचाव कार्य सुरू झालं. सुरुवातीला 6 जणांना बाहेर काढण्यात यशही आलं. आत्ताच आयुक्तांशी चर्चा केली आम्ही की 8 लोक आहेत, 8 ते 9 लोक आहेत, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. परत आम्ही आता बोललो त्यांच्याबरोबर. रात्रभर खोदकाम सुरू राहिलं आणि आणखी 3 जणांना वाचवण्यात आलं. तेरकच्या जवानांना ती स्पेस पाहिजे होती, जागा पाहिजे जाण्यासाठी. पहिल्या माळ्यावरती ती आता उपलब्ध झालेली आहे, आतमध्ये जात आहेत. पण मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारू वायू मोठ्या प्रमाणात असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते, जे या डेपोच्या दीर्घकालीन दुर्लक्षांचंच द्योतक होते. मशीन 100 आणण्याचा पॉईंट नाही इथे, कारण त्या बिल्डिंगमध्ये एंट्री करून त्या लोकांना लोकेट करणं मशीनचा विषय नाही आहे. एका वेळेला किती मशीन तिथे लावणार, कारण लोकांचा जीव पण, रेस्क्यू ऑपरेशनचे लोकांचा पण जीव. मी वारंवार तुम्हाला सांगितलं, पळकुटा तर हा आयुक्त होताच, परंतु आता आपली जबाबदारी झटकून झटकणारा व्यक्तिमत्व आज या पिंपरी शहराला आयुक्त म्हणला. 9 जुलैच्या सकाळी ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या भावेश वाणी या कर्मचाऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. भावेश हा अँथना वेस्ट कंपनीत वरिष्ठ कार्यकारी लेखपाल होते. दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये जेवत असतानाच सिमेंटचा खांब त्यांच्या डोक्यावर कोसळला. कमीत कमी 300-400 किलो वजन तर असेलच त्यावेळी. स्लॅब अक्का तुमच्या बीमच माझ्या पायावर, त्याच्या खाली प्लायवूड, परत ग्रेनाईट, कुठे काय पूर्ण अंधार झाला होता, काही कळतच नव्हतं. त्याच्यामुळं ते माझ्याच खाली एक जण होता, आम्ही तिघं एकमेकांना आधार देत होतो, एक जण दिसतच नव्हता. काही काळानंतर तो स्लॅब पूर्ण परत माझ्या अंगावरती असं यायला लागला, असं जाणवायला लागला मला. माझा भाऊ राहुल गायकवाड आहे आतमध्ये, आणि तो बुधवारी 1:30 वाजल्यापासून आतमध्ये. सनी माने, नागेश गायकवाड आणि राहुल गायकवाड माझा सक्का भाऊ आहे, हा चुलत भाऊ आहे माझा. काल रात्री जी सिच्युएशन होती तीच सिच्युएशन आत्ता पण आहे. हा प्रकल्प होता महाराष्ट्रातील पहिला 14 मेगावॅट क्षमतेचा एकात्मिक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प. रोज सुमारे 1000 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती, असं याचं स्वप्न होतं. अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी या कंपनीने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प उभारला. सुमारे 1350 कोटी रुपयांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. ऑक्टोबर 2023 पासूनच या प्रकल्पाने व्यावसायिक वीज विक्रीही सुरू केली, पण वास्तव वेगळंच निघालं. महानगरपालिकेचा मोशी या ठिकाणी जो कचरा डिपो आहे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, या ठिकाणी मागच्या 3 वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं आणि शहरामध्ये जो 1213 मेट्रिक टन कचरा होता, तो कचरा या ठिकाणी डंप केला जाणार आणि त्यातून 700 मेट्रिक टन कचरा या प्रकल्पाच्या माध्यमातून नष्ट होणार, अशा प्रकारचा उद्देश या प्रकल्पाचा सांगितला. असा उद्देश असताना देखील या ठिकाणी जे डोंगर आहे त्या कचऱ्याचे ते काही कमी झालेले नाही. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली. रोज 1300 ते 1400 टन इतका कचरा तयार होऊ लागला. 1991 पासून, म्हणजे तब्बल 34 वर्षापासून हाच एक डेपो शहराचा संपूर्ण भार सोसत होता. डोंगर हटवण्यासाठी वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग आणि इतर प्रकल्पांवर आतापर्यंत 482 कोटीहून अधिक रुपये खर्च झाले. तरीही डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच गेला. जो प्रकल्प कचरा कमी करण्यासाठी उभारला गेला, त्याच्याच शेजारी कचऱ्याचा भस्मासूर उभा राहिला आणि शेवटी त्यानेच त्या प्रकल्पाचा घात केला. केंद्र सरकारकडून मोठा प्रकारचा निधी महाराष्ट्र महापालिकेने घेतला आणि केंद्र सरकारचा
निधी घेत असताना केंद्राला ज्या कागदपत्राची पूर्तता केली होती त्याच्यामध्ये खरं तर एक प्रकारे केंद्र सरकारची पण फसवणूक केल्याचं निदर्शनास येतं. कारण एका मजल्याला परवानगी असताना 2 मजले अनधिकृत त्या ठिकाणी उभे केले. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार कोणत्याही लँड फिलिंग क्षेत्राभोवती 200 ते 500 मीटरचा बफर झोन म्हणजेच नो डेव्हलपमेंट झोन असणं बंधनकारक आहे. पण मोशी डेपोत कचऱ्याच्या डोंगरापासून अवघ्या 30 मीटर अंतरावर ही 3 मजली इमारत उभारण्यात आली आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. ही इमारत मुळात अनधिकृतच होती. पर्यावरण विभागाची परवानगी फक्त तळमजल्याच्या बांधकामासाठी होती, ती 2019 सालची. पण प्रत्यक्षात त्यावर आणखी 2 मजले चढवण्यात आले. कोणाच्या आदेशाने, कोणाच्या देखरेखीखाली, याची उत्तरं आजतागायत मिळालेली नाहीत. संबंधित विभागातील अधिकारी माहिती द्यायला टाळाटाळ करत आहेत, एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. आणि जे मजले उभे केले ते खरं तर चुकीच्या जागेवरती उभे केले होते. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी प्रशासकीय इमारत बांधून त्या ठिकाणी कॅन्टीन, साहजिक खरं तर हा विचार करायला पाहिजे. जो ठेकेदार काम करतो तो पण आणि जे महापालिका प्रशासनाचे अधिकारी त्याची निगराणी करतात त्यांनी पण कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी कॅन्टीन उभी करणं एक प्रकारे त्यांच्या जीवाशी खेळणंच आहे. दुसरी गोष्ट, हा संपूर्ण प्रकल्प करत असताना 1992 पासून त्या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर आता वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालू केलेला आहे. म्हणजे कचऱ्याचा डोंगर सुरुवातीपासून आहे, नंतर तुम्ही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभा केला आणि तुम्हाला माहिती होतं की डोंगराच्या शेजारी, कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी हे पुढच्या दृष्टिकोनातून घातक आहे, तिथं काही अपघात होऊ शकतो, तरी देखील हा प्रकल्प उभा केला. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे नोव्हेंबर 2025मध्येच घटनेच्या फक्त काही महिन्या अगोदर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अँटनी लारा कंपनीला शो कॉज नोटीसही बजावली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात असं आढळलं होतं, प्रकल्पातून निघणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा काहीतरी जास्त होते आणि लिचेटमध्ये पाराही आढळला होता. हा इशाराही गंभीर होता, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. खरं तर या इथे कामगार काम करत होते पूर्वी, त्यांनी याची कल्पना देखील पूर्वी त्यांच्या ठेकेदाराला दिली होती, परंतु त्यांची बाजू ऐकून न घेता ठेकेदाराने जो चालढकलपणा केला त्याचे परिणाम आज आपण पाहतो. खरं तर हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादांच्या गर्तेत होता. कंपनीच्या स्वतःच्या माहितीनुसार महापालिकेशी झालेले करार सुरुवातीला संतुलित नव्हते. करारांमध्ये खर्च वाढीची म्हणजेच कॉस्ट एस्केलेशनची कोणतीही तरतूद नव्हती. वाद मिटवण्यासाठी लवाद कलम अर्थात आर्बिट्रेशन क्लॉजही नव्हतं आणि कामाची व्याप्ती वारंवार बदलत गेल्याने खर्च अनियंत्रितपणे वाढत गेला. या तांत्रिक त्याचप्रमाणे आर्थिक गोंधळाचा परिणाम थेट कामावर झाला. जुना कचरा वेळेत उचलला गेला नाही. नवीन प्रकल्पाची क्षमता जमा होणाऱ्या कचऱ्याच्या वेगाशी कधीच जुळली नाही आणि इथे प्रश्न अटळ आहे की पर्यायी जागेचं काय. त्या कामामध्ये अडथळे येतात. जर हा जो डोंगर जो आहे तो क्विक पद्धतीने जर काढला तर अजून हा कचऱ्याचा डोंगर त्या इमारतीवरती कोसळू शकतो. 2008मध्ये पुनवळे येथे 22.8 हेक्टर वनविभागाची जागा दुसऱ्या कचरा डेपोसाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आणि त्यानंतरच राजकीय मतांचं गणित यामुळे हे आरक्षण रद्द करण्यात आलं. आज त्याच जागेवर व्यावसायिक संकुल आणि कन्व्हेन्शन सेंटर उभं राहत आहे. 17 वर्षाहून अधिक काळ पर्यायी जागेचा प्रश्न जैसे थे राहिला आणि संपूर्ण भार एकट्या मोशीवरच पडत गेला. सुटलाय तिथे अक्षरशः एक जसं डोंगरावरती एखादं तळं असतं तसं तळं निर्माण झालं. हा इथून असा रस्ता जातो आणि त्या रस्त्याने ऍक्च्युली वरपर्यंत गाड्या जायच्या. त्या रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा झालाय, त्याच्यात ते पाणी कंटिन्युअस आणि त्या फोर्सने त्याची विस्कॉसिटी वाढली. काय मोठा जो डोंगर आहे तो जवळजवळ 50 मीटर लांब आहे. 50 मीटरवरनं तो सुटल्यामुळे तिथून पाण्याच्या फोर्समुळे असेल तो सुटला आणि तो जवळजवळ आता ही बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये 7 मीटरचा रस्ता होता ना, 18 मीटर नाही मधल्या त्या दोन बिल्डिंगच्या मध्ये 18 मीटरचा तर तो क्रॉस केलाच. शिवाय ही
बिल्डिंग त्या इतक्या फोर्सने ढकलली की तो 7 मीटरचा रस्ता क्रॉस करून ही बिल्डिंग त्या 2 बिल्डिंगवरती आपटली. या घटनेनंतर सर्वत्र संताप उसळला. शिवसेनेचे आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, एका सदस्याला नोकरी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करू लागले. खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळाला भेट देत या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची, त्याचप्रमाणे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक सुरक्षा ऑडिटची मागणी केली. पिंपरी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील संपूर्ण कचरा मोशी कचरा डेपोवरती नेला जातो आणि गेली अनेक वर्षापासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम महापालिका प्रशासन यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये केले. त्यांनी जे आहेत कॉन्ट्रॅक्टर ते 25 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे. महानगरपालिका प्रत्येकी 10 लाख रुपये देणार आहे. महाराष्ट्र शासन प्रत्येकी 5 लाख रुपये देणार आहे. आणि आणखी कॉन्ट्रॅक्टर या सर्व कुटुंबातील लहान मुलांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. कारण हे स्पष्ट झालं की या अगोदर असं कोणतंही ठोस सुरक्षा ऑडिट या ठिकाणी झालंच नव्हतं. ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांनी तर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि याच्यात जो पण दोषी आहे, तो ठेकेदार असेल किंवा पर्यावरणाचे जे अधिकारी आहेत संजय कुलकर्णी ते असतील, त्या सर्वांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आणि भविष्यात पुन्हा ही अशी घटना घडू नये. खरं तर ही बिल्डिंगची परमिशन देखील कशी दिली याची देखील आम्ही सांगतो ना, पूर्ण घटनेची खरं तर एक SIT चौकशी या ठिकाणी. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने या सर्व बाबीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केलेली आहे. श्रीमती शीतल तेली उगले, विभागीय आयुक्त पुणे, हे या समितीच्या अध्यक्षा असतील. MPCBचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य असतील. प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, तज्ज्ञ आहेत, ते सदस्य असतील. प्राध्यापक अनिलकुमार दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, हे याचे सदस्य असतील. यांना समितीला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत. त्याचप्रमाणे या सर्व बाबीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कंपनीच्या विरुद्ध, अँटनी लारा कंपनीच्या विरुद्ध महापालिका आता FIR दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केलेली आहे. आज उशिरापर्यंत हा FIR देखील दाखल होईल आणि यामध्ये या सर्व सुरक्षिततेचा जबाबदारी तिथल्या ऑपरेशन मेंटेनन्समध्ये त्यांनी जी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, अतिवृष्टीमुळे तिथे असलेला कचराचा ढीग याच्या बाबतीत सुरक्षितता त्यांनी बाळगणे आवश्यक होते. या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्यासाठी हा FIR दाखल करून त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संबंधात विनंती महापालिका आता करणार आहे. या पर्यावरण विभागाचे जे मुख्य अभियंता श्रीयुत संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत आल्हाट, ज्यांची या सर्व प्लॅन्टवरती निगराणी किंवा सुपरविजन कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी होती, या दोघांकडचे सर्व पदभार आता काढून घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत. आणि हे सर्व पदभार आता मुख्य अभियंता यांचे पदभार श्रीयुत ओंबासे यांच्याकडे देण्यात येणार आहेत आणि कार्यकारी अभियंता आल्हाट यांचा पदभार हा श्रीयुत निकम यांच्याकडे देण्यात येणार आहे. या कंपनीला देखील या सर्व बाबींच्या बाबतीत त्यांना कारणे दाखवा नोटीस महापालिकेने आज बजावलेली आहे. श्रीयुत संजय कुलकर्णी आणि श्रीयुत आल्हाट यांना देखील त्यांनी सुपरविजन नियंत्रण करण्यामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि या सर्व परवानग्या त्यांनी न तपासल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध देखील कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. आणि या कारणे दाखवा नोटिसीचं उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. यानंतर या बाबतीतली कारवाई पुढे करण्यात येईल. या दुर्दैवी घटनेनंतर हा मोशी येथील प्लॅन्ट बंद असल्यामुळे शहरामध्ये आता कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलन करून तो कुठे टाकायचा याच्यासाठी महापालिकेला अडचण निर्माण होते आहे.
आता तात्पुरतं म्हणून आम्ही देहू आणि खडकी कॅन्टॉन्मेंट यांना विनंती करून तिथे कचरा टाकण्याचा आम्ही पर्याय शोधलेला आहे. परंतु या निमित्ताने आता एक बाब प्रकर्षाने समोर येते आहे, ती म्हणजे एवढ्या मोठ्या शहरासाठी जे शहर अत्यंत झपाट्यानं वाढतं आहे आणि जसं शहर झपाट्याने वाढेल तसं कचरा देखील या शहरामध्ये वाढणार आहे. याच्यासाठी फक्त एकाच ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आहे. आता आपल्याला भविष्यामध्ये शहरामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जागा निश्चित करावं लागतील. अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आपण तिथे करू, ज्याच्याने कुठेही दुर्गंधी येणार नाही अशा प्रकारचे कचरा प्रक्रिया आपण करू. परंतु त्यासाठी देखील त्या एरियामध्ये तिथे आपल्याला नागरिकांचा त्याच्यासाठी आपल्याला निश्चितपणे पाठबळ त्याच्यामध्ये लागणार आहे. अनेक वेळेला कचरा केंद्र उभारण्याचं ठरवलं की तिथे अनेक वेळेला विरोध खूप होतो. परंतु आता अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आता निर्माण झाले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही असे पण अनेक प्लॅन्ट्स आहेत. त्याचप्रमाणे झिरो वेस्ट संकल्पना आम्ही काही ठिकाणी राबवलेली आहे. काही अत्यंत चांगल्या प्रकारे काही झोपडपट्ट्यांमध्ये ही संकल्पना आहे. झिरो वेस्टसाठी आपल्याला अजून जास्तीत जास्त सहभाग नागरिकांचा मिळवावा लागणार आहे. मोठे जे गृहनिर्माण संकुल आहेत, आता आपण बघितलं की जे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे नुकतेच जे नवीन नियम आले आहेत, त्याच्यातून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी निर्माण होणारा कचरा तिथेच त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. त्यांना आता पुढाकार घेण्याची वेळ आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आता कचरा हा विषय फक्त महापालिकेचाच नसून हा सर्व नागरिक सर्वांच्या सहभागातून हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी यांची देखील यांचा पुढाकार, यांचं सहकार्य आवश्यक असणार आहे. सर्व नगरसेवक यांचं देखील आणि सर्व NGOज असतील, संघटना असतील वेगवेगळ्या, या सर्वांनीच आता कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी कसा सोडवता येईल यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. मोशीची ही दुर्घटना केवळ एक पावसाळी अपघाताची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे 34 वर्षांच्या दुर्लक्षाची, पर्यायी जागेच्या झालेल्या राजकीय टाळाटाळीची, कागदावरच परवानग्या आणि प्रत्यक्षातलं बांधकाम यातल्या तफावतीची, त्याचप्रमाणे कोट्यावधींचा खर्च होऊनही न सुटलेल्या एका शहराच्या मूलभूत प्रश्नाची. प्रश्न एकच, हा इशारा यंत्रणा गांभीर्याने घेणार का? की कचऱ्याच्या पुढच्या डोंगराखाली हाही विसरला जाणार?